सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत। माझे सहकारी दोन्ही माध्यम प्रमुख नवनाथजी, दुसरे सहकारी प्रवक्ते ओमप्रकाशजी आणि पत्रकार बंधूंनो, आज सकाळी वर्तमानपत्रात एक काँग्रेसची घोषणा वाचली की काँग्रेस आता घर घर की हमी किंवा घर घरची गॅरंटी देणार आहे। मोदीजी की गॅरंटी या विषयावरती त्यांनी नक्कल केली आहे, पण राहुल गांधींची किंवा काँग्रेसची गॅरंटी म्हणजे राहुल गांधींची चायना गॅरंटी आहे। कारण चायना माल कसा चालतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे 5 हमी घर हमी देणार अशा प्रकारची घोषणा काँग्रेसने केली, पण काँग्रेसची ही गॅरंटी म्हणजे चायना गॅरंटी आहे। न चालणारं, कधीही संपणारं, कसलंही विश्वासार्ह नसलेलं, अत्यंत स्वस्तातलं स्वस्त असं प्रॉडक्ट म्हणून चायनाच्या ज्या अनेक प्रॉडक्ट आपण ओळखतो तसंच काँग्रेसचं ही घर हमीची गॅरंटी आहे। खरं म्हणजे नक्कल करायला अक्कल लागते, पण ती तेवढी अक्कलही, नक्कल करण्याची अक्कलही काँग्रेसकडे नाही। हे या निमित्ताने काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा काँग्रेस पक्षाने दाखवून दिले। यांची गॅरंटी कोणती आहे? तर एकाच घराण्याने देशाला वेठीस धरण्याची गॅरंटी आहे काँग्रेसची गॅरंटी। म्हणजे गरीब कल्याणाचा नारा देत स्वतःचीच घरं, स्वतःच्याच नेत्यांच्या तुंबड्या भरणाऱ्याची गॅरंटी म्हणजे काँग्रेसची गॅरंटी आहे। आणि म्हणूनच जनता या प्रकारचा काँग्रेसचा खोकला प्रचार किंवा खोटा प्रचार हा ओळखते। त्यामुळे धड गॅरंटीची नक्कल करू शकणाऱ्यांनाही, जे करू शकत नाही त्यांना काँग्रेसला जनता मतदान करणार नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात घवघवीत मतदान करेल असा आम्हाला विश्वास आहे। खरं तर किती नक्कल काँग्रेसने आतापर्यंत केली आहे? काँग्रेस ज्या काही यात्रा काढण्याचं आणि ज्याचं कौतुक फार मोठ्या प्रमाणात झालं, त्या यात्रा भारतीय जनता पार्टीच्या यात्राचीच भ्रष्ट कॉपी होती। गेल्या 10 वर्षात सातत्याने जनतेने काँग्रेसला नाकारलं, पण तरी सुद्धा आता यात्रेवर निघाले राहुल गांधी आणि भारतीय जनता पार्टी तर यात्रा खूप पूर्वीपासून आम्ही करतोय, जनसमर्थन करतोय, देशाच्या विकासासाठी करतोय। मोहब्बत की दुकान सारखं खोट्या आशा भारतीय जनता पार्टीने कधी दाखवल्या नाहीत। उलट गरीब, युवक, महिला, शेतकरी या 4च जाती या देशात आहेत आणि त्यांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। एकीकडे मोहब्बत की दुकान म्हणायचं, दुसरीकडे जाती जातीमध्ये कौनसी जाती का हो असं पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायचा। त्यामुळे समाजातले सर्व घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजींनी केला। आणि त्याच वेळी काँग्रेसचा मात्र गेला इतिहास असा आहे की गरिबी हटावच्या घोषणा करायच्या आणि नेत्यांना, आपल्या नेत्यांच्या श्रीमंतीत भरघोस वाढ कशी होईल हे अनेक वेळा आपण काँग्रेसच्या नेत्यांच्या नेहमीच वाढणाऱ्या संपत्तीवरून बघितलेलं आहे। आणि म्हणून इंदिरा गांधींच्या गरिबी हटावचा नारा एकीकडे आणि देश मात्र दिवसेंदिवस या कालखंडामध्ये इंदिरा गांधींच्या नंतर काँग्रेस सरकार सत्तेवर असताना गरीब होत गेला, ही वस्तुस्थिती आहे। तेच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा नुसत्या केल्या, पण शेतकऱ्यांच्या मानगुटीवरचं कर्ज वाटलं नाही। मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना आल्या, ज्याचं स्वामीनाथन कौतुक केलं। महिलांना विकासात समान मोठा वाटा मिळाला, महिला आरक्षणाचं विधेयक आलं
त्यामुळे गेल्या 10 वर्षात मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात, ही मोदीजींची गॅरंटी आहे. त्यामुळे मोदीजी नुसतं बोलत नाही, ते करून दाखवतात. आणि त्यामुळे 25 कोटी लोकसंख्येच्या कपाळावर गरिबीचा शिक्का दूर करण्याचं काम या 10 वर्षात झालं. जे जे संकल्प मोदीजींनी केले ते पूर्ण झाले. मग कलम 370 आहे, राम मंदिर आहे, औद्योगिकरणामध्ये युवकांना विकास संधी आहे. त्यामुळे या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजी की गॅरंटी हा शब्द रूढ झाला. गेल्या 6 महिन्यात प्रत्येक जनतेच्या जिभेवरती, मनामध्ये मोदीजी की गॅरंटी हा शब्दप्रयोग येतोय. मात्र आता काँग्रेसला त्याच गॅरंटीची भ्रष्ट नक्कल करावी लागते, हे दुर्दैव. आणि म्हणून या घोषणेतला पोकळपणा जनतेला माहिती आहे. आणि किती नकला कराव्यात. मगाशी मी यात्रेचं उदाहरण दिलं. मोदीजी मंदिरात गेले की राहुल गांधी पण मंदिरात जायला लागतात, पायऱ्या झिजवायला लागतात. मोदीजींनी गंगा स्नान केलं की हे लोक पण गंगा स्नान, काँग्रेसचे गंगा स्नानच्या डुबक्या मारायला लागतात. मोदीजींनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते पदभ्रमणाला बाहेर पडतात. त्यामुळे अशा प्रकारे मोदीजींची काँग्रेस भ्रष्ट नक्कल प्रत्येक क्षेत्रात करतीये. आणि अशा नक्कल करण्याच्या हतबलतेमुळेच 5 न्याय आणि 25 गॅरंटी काँग्रेसने दिल्या. पण अशा 5-25 फसवणुकातून जनता फसणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो की काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मारची गॅरंटी हे जनतेला माहिती आहे. आणि नक्कल करायला अक्कल लागते, तेवढी सुद्धा काँग्रेसकडे नाही, हे सुरुवातीला म्हणालो. धन्यवाद. काही विचारायचं विचार. मला वाटतं आत्ता त्या घटना घडल्या, त्यामुळे आत्ता त्या घटनेवरती लगेच काही सांगावं, बोलावं असं काही वाटत नाही. मुळामध्ये काँग्रेस एक नवीन रेकॉर्ड करते या निमित्ताने. या लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असं जर विचारलं की या लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्य आपण जर नोंदवली गेली इतिहासामध्ये, तर ती अशी नोंदवली जातील की सर्वाधिक नेते ज्या पक्षातून बाहेर पडले, ज्या वेगाने आणि सर्वाधिक वेगाने काँग्रेस पक्षातून नेते बाहेर पडतात. आज दिल्लीत त्यांचे एक नेते बाहेर पडले. असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. अशी एक नवीन आगळीवेगळी व्याख्या किंवा इतिहासातली नोंद पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या बाबतीत होणार आहे. संजय निरुपमनी काय आत्ताच त्यांचा राजीनामा आला, त्यांची हकालपट्टी झाली, असं जे काही सगळं ऐकतोय, त्यामुळे आज तरी त्यावरती अजून आत्ता ती घटना आहे, त्यामुळे आता काही तर भाष्य करण्याचं नाही. मला असं वाटतं की खरोखर संजय राऊत गप्पा एक मारतात, पण त्यांची कृती अत्यंत वेगळी असते. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये ते महिला म्हणजे उद्धव ठाकरे तर फार महिला सन्मानाची गप्पा मारतात, पण संजय राऊत ज्या पद्धतीने स्वप्ना पाटकरबद्दल बोललेत किंवा ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली यापूर्वी, ते खरोखर धक्कादायक आहे. त्यामुळे या विषयात चौकशी झाली पाहिजे आमची मागणी. चलो, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.